हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर थंडीमध्ये आपले शरीर कोरडे पडते आणि यावेळेस असे पदार्थ खायचे की ज्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे तेल मिळेल। उदाहरणार्थ शेंगदाणे, तीळ। तर ह्याच पदार्थांपासून आपण एखादी अशी मस्त रेसिपी बघणार आहोत आणि आजची रेसिपी आहे शेंगदाण्याचे लाडू। तर यासाठी फक्त आपल्याला 3च साहित्य लागणार आहेत। तर ही अशी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत। लगेच सुरुवात करूया। तर यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे, अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले आहे आणि पाव किलोपेक्षा थोडा जास्त गूळ घेतला आहे। आता आपण गूळ बारीक चिरून घेऊया। यानंतर शेंगदाणे आता आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहे। आता हे शेंगदाणे आपण गॅसवर पॅनमध्ये भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅस मंद ठेवायचा, कारण शेंगदाणे काळपट भाजले गेले नाही पाहिजेत आणि थोडेसे ब्राऊन म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। आता हे काढून घेऊया आणि तीळ भाजायला घेऊया। तीळ भाजताना सुद्धा हीच काळजी घ्यायची, गॅस मंद ठेवायचा आणि हळूहळू भाजत राहायचे आणि तांबूस म्हणजे थोडासा लालसर रंग आला की तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। दोन्ही साहित्य थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर मिक्सरला थोडेसे जाडसरच वाटायचे आहेत। शेंगदाणे वाटताना आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे की जेवढे आपण म्हणजे जास्त वेळ मिक्सर फिरवायचा नाही, मिक्सर ऑन ऑफ करतच शेंगदाणे वाटून घ्यायचे, म्हणजे जास्त भुकटी होणार नाही। हे पहा, अशा प्रकारे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। आता पूर्ण शेंगदाणे वाटल्यानंतर आपण तीळ वाटून घेणार आहोत। तीळ वाटतानाही आपल्याला अशा प्रकारे जाडसरच तीळ वाटून घ्यायचे आहेत। तर तीळ पण आपण वाटून घेतलेले आहेत। तीळ सॉफ्ट असल्यामुळे पटकन वाटून होतात। आता आपण हे साहित्य मिक्स करायचे आहेत। तर मिक्स करताना यामध्ये आपल्याला जो बारीक केलेला गूळ आहे तो सुद्धा घालायचा आहे। तर फ्रेंड्स, हे लाडू आपण उपवासालाही बनवू शकतो, फक्त आपल्याला तीळ घालायचे नाहीत, बाकी सेम सर्व साहित्य वापरून हे लाडू बनवू शकतो। तर चवीसाठी व थोड्या सुगंधासाठी आपण 8-10 हिरव्या वेलच्यांची पूड घालणार आहोत आणि 2-3 चमचे तूप घालणार आहोत। जास्त तूप घालायचे नाही, तर त्यामुळे हे लाडू आपले जास्त दिवस टिकणार नाहीत। तर तूप थोडेसेच घालायचे आहे आणि तुपामुळे आणि वेलचीमुळे आपल्या लाडूला छान सुगंध व छान चव येणार आहे। आता हे साहित्य चांगले मिक्स करून घेऊया। आता हा गूळ थोडासा जाडसरच आहे आणि गूळ बारीक होण्यासाठी आणि लाडू बांधता येण्यासाठी हे साहित्य आपण पुन्हा मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि वाटल्यामुळे थोडे मिश्रण ओलसर होईल आणि लाडू बांधता येतील। तर मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे आणि मिश्रण बारीक करताना कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा नाही, थोडे ऑन व ऑफ लगेच करत आपण 2 वेळात मिक्सर फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे मिश्रण आपले तयार करून घ्यायचे आहे। हे बघा, मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण लाडू बांधायला घेणार आहोत। असे केल्यामुळे लाडू बांधायला खूप सोपे जातात। हे पहा, आता मी मीडियम साईजचा लाडू बांधून घेणार आहे। लाडू जास्त मोठे किंवा एकदम छोटे पण करायचे नाहीत। लिंबा एवढा आकार येईल एवढाच लाडू बांधून घ्यायचा आहे। खूप सोप्या रीतीने हे लाडू वळता येतात। तर फ्रेंड्स, खूपच कमी वेळामध्ये हे लाडू आपले बांधून झालेले आहेत। जास्त मेहनत करायला लागत नाही आणि हे लाडू तुम्ही लहान मुलांना रोज एक खायला देऊ शकता आणि तुम्हीही खाऊ शकता। तर या थंडीमध्ये नक्की हे लाडू बनवा आणि हे पहा किती सॉफ्ट झालेले आहेत हे लाडू। आणि फ्रेंड्स, तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। तर लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।